माझा मितवा मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की ईश्वरीने खूप सुंदर असं गिफ्ट घेतलेलं आहे आणि ईश्वरी ते गिफ्ट वगैरे घेऊन आता चाललेली आहे. त्याच वेळेला अर्णवला ते गिफ्ट दाखवते. अर्णवला विचारते की तुम्हाला हे गिफ्ट आवडलं का? त्यावर अर्णव हो असं म्हणतो. पण ईश्वरीला आता खूप जास्त अर्णवची काळजी वाटत असते, कारण अर्णवच्या चेहऱ्याकडे बघून तिला कळत असतं की अर्णव टेन्शनमध्ये आहे. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते, एक भाऊ म्हणून तुम्हाला वाटत असलेली काळजी स्वाभाविक आहे, मी समजू शकते, पण नका इतका विचार करू. तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही टेन्शनमध्ये असलात ना की खास दिसत नाही, छान दिसत नाही. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असली ना की तुम्ही एकदम भारी दिसता, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगू लागते आणि अर्णवला ती हसायला सांगते. त्याबरोबर अर्णव आता मस्त असा गोड असे स्माईल देतो. त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव हे आता खरं तर खूप जास्त काळजी करत असतात, कारण त्यांना आता असं वाटत असतं की लवकरात लवकर जे आहे ते अंजलीला सत्य समजायला हवं. पण या सगळ्याचे परिणाम इतके भयंकर असे झालेले असतात ना की विचारही करायची सोय नसते. म्हणजेच अर्णवला सगळं सत्य समोर आणायचं असतं, अंजलीच्या समोर, म्हणजे राकेशचं सत्य. पण त्यांच्याकडे आता सध्याला काही पुरावे नसतात, त्यामुळे ते सगळेच शांत असतात. पण इकडे ईश्वरी म्हणत असते की एकदा का आपल्या तर पुरावे असले ना की आपण या सगळ्या काही गोष्टींना बोलूया, मग आपलं सगळं काही जे टेन्शन आहे ते मिटेल, असं देखील ईश्वरी आता सांगू लागते. त्यावर अर्णव हलकीशी स्माईल करतो आणि त्यानंतर आता ते पुढे जायला निघतात, कारण आता त्यांना पुढचा प्रवासही करायचा असतो. मग आता दोघंही जण लवकर निघतात, कारण तिकडे अंजलीसुद्धा त्यांची वाट बघत असते. जोपर्यंत ईश्वरी आणि त्यासोबत अर्णव येत नाही ना तोपर्यंत पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची नाही, असं अंजलीने ठरवलेलं असतं. त्याच वेळेला अंजलीला आजी मामा सांगत असतात की अगं त्यांना यायला उशीर होतोय, तोपर्यंत आपण आपल्या कामकाजाला सुरुवात करूया. पण काही झालं तरी राहवलं जात नसतं. मग ती म्हणते की नको थांबा, ते येतीलच ना, आपण थोडा वेळ वाट बघूया, कारण जोपर्यंत मामा आणि मामी येत नाही ना तोपर्यंत कामाला आपण सुरुवात करूया नको, असंही म्हटलं जातं. तेवढ्यातच आता अर्णव आणि ईश्वरी तिथे येतात. अर्णव ईश्वरी जसे तिथे येतात ना तेव्हा आता सांगितलं जातं की हे बघा बाळाचे मामा मामी आलेले आहेत, आता तर खुश ना. मग अंजली लगेच धावत त्यांच्याकडे जाते आणि म्हणत असते की किती वेळ रे, आम्हाला वाट बघायला लावली, केव्हाची आम्ही वाट बघतोय, कधी याल म्हणून. बरं झालं फायनली आलात. तर आता अंजलीचा लुक बघून ईश्वरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. अर्णवही जाऊन तिला घट्ट मिठी मारतो आणि तिला जवळ घेतो. त्यावर आता अंजली म्हणत असते की जा, पटकन जा आणि दोघंही जण छान तयार होऊन खाली या, म्हणजे कसं छान दिसाल आणि आपण पुन्हा पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, असं त्यांचं ठरलेलं असतं. या सगळ्याबद्दलच आता बोललं जातं. तर दुसरीकडे अंजली म्हणत असते अर्णवला, अर्णव तूही छान तयार होऊन ये, म्हणजे कसं मामा म्हणून शोभला पाहिजेस ना. आज आपला हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात ना तेव्हा मात्र ईश्वरी खूप जास्त खुश असते, कारण तिलाही भारी वाटत असतं की आज अंजलीताईंचा हा सोहळा आहे आणि हा सोहळा खूप जास्त मस्त राहिला पाहिजे, म्हणूनच तिने ही छान तयारी केलेली असते. आणि त्यामुळेच ना आता पहिल्यांदा ईश्वरी ही अंजलीची ओटी भरते. पहिला मान ईश्वरीला दिला जातो, कारण ईश्वरी आता या घरची सून आहे. मग ईश्वरीला हा मान एकदम चोखपणे दिला जातो. ईश्वरी आता तिथेच बसलेली असते आणि ती पहिल्यांदा ओटी वगैरे भरून घेते. ईश्वरी जेव्हा ओटी भरते तेव्हा आता अंजली खूप जास्त खुश असते, कारण तिच्या आयुष्यातला हा क्षण तिला हवाहवासा वाटत असतो. ईश्वरीने साडी आणि त्याचसोबत खणा नारळाने ओटी भरलेली असते. ईश्वरीनंतर मामीचा नंबर असतो, त्यानंतर मामीलाही आता मान दिला जातो. मामीही पुढे येते आणि ओटी वगैरे भरून घेते. त्याच वेळेला मामी ओटी भरून झाल्यानंतर बाकी इतर ज्या काही बायका आलेल्या असतात या प्रोग्रामला, त्याही हळूहळू पुढे येतात आणि त्याही आता एक एक करून ओटी भरू लागतात. आणि त्यानंतर इकडे अंजली तिथेच बसलेली असते आणि अंजलीच्या डोहाळे जेवणामध्ये काय गोडधोड पदार्थ हवेत आणि या सगळ्याचं नियोजन ना मामाने ऑलरेडी करून ठेवलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी तिच्यासमोर ऑलरेडी मांडूनही ठेवलेल्या असतात. आता ओटीचा कार्यक्रम झाल्यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम होणार असतो, तो म्हणजे
ते सिलेक्शनचा म्हणजे आपल्याला काय हवं, मुलगा का मुलगी, पेढा का बर्फी, हे सिलेक्शनचा तो ऑप्शन होणार असतो. आणि त्याचसाठी ही सगळी काही अरेंजमेंट केलेली असते. आधी ओट्या भरण्याचा कार्यक्रम एकदम चोखपणे बजावला जातो. त्याच वेळेला सगळीजणं घरातले खूप जास्त खुश असतात. पण पुढे ना या राकेशने इतका मोठा तमाशा करायचं ठरवलेलं असतं ना, तो आधीच सगळं प्लॅनिंग करून आलेला असतो. त्यामुळे तो वाट बघत असतो की कधी एकदा हा सगळा कार्यक्रम पूर्ण होतोय. कार्यक्रम पूर्ण झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण करायची, हे त्याच्या डोक्यामध्ये एकदमच फिक्स असतं. आणि त्यामुळेच ना तो हे सगळं काही निरखून बघत असतो. आता अंजलीसुद्धा खुश असते आणि ती म्हणत असते की आता हे काय, आता हे पण करायचं आहे का. मग ईश्वरी म्हणत असते की हो, मला भाचा हवा आहे आणि मला भाचा हवा आहे म्हटल्यावर तुम्हाला ह्याच्यातलं एक तर सिलेक्ट करावंच लागणार आहे. कारण अंजलीताई, एखादं सिलेक्ट ह्यामध्ये ना काय आहे हे कोणालाच माहीत नाही. एकामध्ये ना आहे तर एकामध्ये बर्फी आहे असं देखील आता सांगितलं जातं. मग पेढा आणि बर्फी याचं वाटप केलं जात असतं. मग काय सिलेक्ट करायचं हे तुमच्यावर आहे. मला तर माहिती आहे की तुम्हाला मुलगाच होणार आहे, मग तुम्ही पेढाच काढणार. पण इकडे आता अर्णव म्हणत असतो की नाही, आपल्या ताईला मुलगी होणार आहे, त्यामुळे मला माहिती आहे की नक्कीच ती बर्फी उचलणार. असं देखील आता त्यांची छोटी मोठी भांडणं होत असतात. मग आता तिला सांगितलं जातं की चला एखादं बाऊल उचला आणि त्याखालचा जो काही पेढा किंवा बर्फी आहे ती काढा. आणि मग ती सगळ्यांकडे बघत असते आणि अंजली म्हणत असते की काय करू, कोणतं सिलेक्ट करू सांगा ना. आकाश एक सिलेक्ट करायला सांगत असतो, अर्णव हे सिलेक्ट करायला सांगतो. त्यामुळे अंजली कन्फ्यूज होते. अंजली या सगळ्यामध्ये ना राकेशकडे बघतही नसते. ती आता विचार करते की काय करू, कोणतं निवडू. आणि म्हणूनच ना ती थोडं टेन्शनमध्ये असते. मग ती आता एक बाऊल उचलतेच. त्या बाऊलखाली ना एका पेढा असतो आणि पेढा आल्यामुळे ईश्वरी खूप जास्त खुश होते. ईश्वरी म्हणते की बघितलंत का, मला जे हवंय ते परफेक्ट असं काढलेलं आहे, म्हणजे नक्कीच मुलगा होणार आहे असं देखील ती आता म्हणू लागते. त्याबरोबर सगळीजणं खुश होतात. मग काय, माझ्या आवडीचंच होणार आहे ईश्वरीही म्हणत असते. इकडे अंजली म्हणत असते की आता काय करायचं आहे पुढे. मग ईश्वरी सांगते, हे जे पदार्थ तुमच्या समोर ठेवले आहेत ना ते सगळे तुम्हाला संपवायचे आहेत. त्यावर अंजलीला टेन्शन येतं. अंजली म्हणते काय एवढे पदार्थ, नाही माझ्याच्याने होणार नाही जमणार, सॉरी हां असं ती म्हणते. पण आता आजी, त्याचसोबत ईश्वरी आणि वल्लरी ह्या काही ऐकत नसतात तिचं. तिला सांगतात की आज तुझं डोहाळे जेवण आहे, त्यामुळे तुझ्याच आवडीच्या सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत, तुम्हाला ह्या संपवाव्याच लागतील असंही ईश्वरी बोलते. मग आता अंजली तयार नसते, पण ईश्वरी तिला हळूहळू का होईना आता एक एक करून घास भरवू लागते. आणि जेव्हा ईश्वरी एक एक घास, पहिल्यांदा गुलाबजामुन, त्यानंतर तिथे एक पेढासुद्धा ठेवलेला असतो, पेढा भरवते, जिलबी भरवते आणि एक एक पदार्थ असे सगळे काही ती भरवते. असे 5 पदार्थ तिच्या समोर ठेवलेले असतात. तिला खरं तर हे सगळं जड जात असतं, पण सगळीजणं फोर्स करतात, त्यामुळे नाईलाज असतो का होईना सगळं काही अंजलीला संपवावं लागतं. या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, पण दुसरीकडे राकेश मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. म्हणजेच राकेश विचार करत असतो की हे पाहुणे कधी जात आहेत आणि कधी मला वेळ भेटतोय या सगळ्यांचा तमाशा करण्याची. म्हणूनच तो फक्त वेळ शोधत असतो की कधी एकदा हे सगळं काही होतंय. आणि म्हणूनच तो बघत असतो. इकडे अंजली खूप जास्त खुश असते आणि त्यानंतर आता एक एक करून पाहुणे गेलेले असतात. तर मामा म्हणतात की चला आता फायनली पाहुणे गेले आहेत, आपण जे काही गिफ्ट्स आणले आहेत ना ते एक एक करून देऊया. मग पहिल्यांदा आकाश तिथे येतो आणि गिफ्ट देतो आणि म्हणतो की हे गिफ्ट माझ्याकडून आहे आणि नम्रताकडनं. अंजली म्हणते अरे वा, म्हणजे आता दोघांकडनं गिफ्ट दिले, कमाल आहे तुमच्या दोघांची. मग दुसरीकडे मात्र काय गरज होती असं देखील अंजली म्हणते. कशाला, तुम्ही तर घरातलेच आहात ना असं अंजली म्हणत असते. मग त्यावर मात्र आता म्हटलं जात असतं की करत नाही. पण तुला सांगू का अंजली, तुझ्या जागी ना जर वल्लरी असली असती ना तर ती म्हटली असती काय तुम्ही पण द्या गिफ्ट द्या. मग आता वल्लरी म्हणते प्रत्येक वेळेला काय तुम्हाला मला मध्ये घ्यायचंच असतं का. त्यांची थट्टा मस्करी सुरू असते. तर मामाने अंजलीसाठी सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं आणि मामा ते गिफ्ट इथे अंजली
अंजलीला देतो. अंजली म्हणत असते की तुमच्याकडनं हे गिफ्ट आले तर मग मामा मामी काय गिफ्ट देत आहेत यावर आमचं लक्ष आहे असं देखील आजी म्हणतात. मग आजी तिथे येऊन गिफ्ट विचारतात की काय आणलं आहे. त्यावर ईश्वरी आणि अर्णव म्हणतात की आम्हीही आणलं आहे ना गिफ्ट, हे बघा आम्हीही गिफ्ट आणलं आहे. आणि मग ईश्वरी गिफ्ट देते आणि ईश्वरी जेव्हा गिफ्ट देते तेव्हा ती सांगते की प्लीज हा अंजलीताई ओपन करून बघा. मग अंजली ते गिफ्ट ओपन करून बघते आणि ते गिफ्ट असतं ते म्हणजे सुंदर असा तो पाळणा जो की श्रीकृष्णाचा असतो. आणि तो पाळणा बघून अंजलीला खूप जास्त आनंद होतो, कारण अंजलीला ना ते गिफ्ट आवडलेलं असतं. अंजली विचार करते की जे मला हवं होतं ते फायनली भेटलं आणि हे सगळं काही खरंच ना मस्तच आहे. मला हे गिफ्ट तुमचं आवडलं, खूप सुंदर आहे बरं, असंही बोलून ती आता कौतुक करत असते, कारण तिला आवडलेलं असतं हे मनापासून गिफ्ट. आता प्रत्येकजण एक एक करून गिफ्ट देतात. तर आता आजी विषय काढते, काय हो जावई बापू, तुम्ही काही गिफ्ट आणलंय की नाही आपल्या अंजलीसाठी. मग आता राकेश पुढे येतो आणि म्हणत असतो की गिफ्ट तर द्यायचंच आहे ना, कारण बायाच्या भविष्याचा विचार जो मला करायचा आहे, असं देखील लगेच आता हा बोलत असतो. राकेश जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा कळत नसतं की नेमकं राकेशला बोलायचं तरी काय आहे. राकेशचं हे वाक्य ऐकून सगळ्यांनाच प्रश्न पडतो. पण आता राकेशने ठरवलेलं असतं की अंजली समोरच अर्णव आणि ईश्वरीला एक्सपोज करायचं आणि त्यामुळेच त्यांनी सांगितलेलं असतं की माझ्या गिफ्टवरच बाळाचं भवितव्य अवलंबून आहे, कारण मला माहिती आहे ना बाळाचं भविष्य धोक्यात आहे. तू अंजली सगळ्यांवर विश्वास ठेवतेस, अगदी जवळच्या व्यक्तींवर सुद्धा, पण ही जवळची व्यक्ती तुला किती फसवतात तुला काहीच कळत नाही, असं देखील राकेशचं म्हणणं असतं. अंजलीला या गोष्टी कळत नसतात. आजीही बोलतात की जावई बापू काय झालं आहे, तुम्हाला नेमकं बोलायचं काय आहे. त्या सगळ्या परिस्थितीत अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात. त्यांना डाऊट येत असतो की हे सगळं त्यांच्याबद्दलच बोललं जात आहे, म्हणूनच ते आता बघत असतात. पण राकेशचं जे काही बोलणं सुरू असतं ना त्याला मर्यादा नसते. राकेशने आता पुराव्यासकट सगळ्या काही गोष्टी आणलेल्या असतात आणि त्यामुळेच तो आता बडाबडा बोलायला सुरुवात करतो. अंजली हे सगळं सोडून म्हणजे डोळ्या जेवणाच्या वेळेला तिच्या जो काही चेहऱ्यावर आनंद होता तो सुद्धा आता कुठच्या कुठे गेलेला होता, कारण राकेश जे काही बोलत होता ते पटण्यासारखं नव्हतं. म्हणूनच आता लगेच अंजली तिकडनं उठते आणि लगेच अंजली उठून समोर येऊन उभी राहते आणि राकेशला म्हणत असते की अहो काय झालं आहे, तुम्ही असं काय म्हणताय, कोणी मला फसवलंय आणि कोण आपली जवळची माणसं सांगा ना. वल्लरीसुद्धा आता म्हणत असते की जावई बापू काय म्हणणं आहे तुमचं, जे काही आहे ते स्पष्ट सांगा, असं कोड्यात बोलू नका, काही केलं आहे का आम्ही, असं का बोलताय तुम्ही, असंही म्हटलं जातं. त्याच वेळेला आता लगेच इकडे असणारा हा राकेश या सगळ्यामध्ये म्हणत असतो की या सगळ्यात तुमची कोणाची चूक नाही आहे, सगळ्यात जवळच्या व्यक्तीची म्हणजेच अंजलीच्या जवळचा व्यक्ती हा चिंटू, म्हणजेच अंजली तुझा भाऊ तुला फसवत आहे, असंही म्हटलं जातं. त्यावर अर्णव राकेशकडे रागातच पाहत असतो. म्हणजेच अर्णवला आधीच राकेशची सगळी हकीकत माहिती असून सुद्धा त्यानं अंजलीला सांगितलेली नसते, कारण अंजली या सगळ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण आता अंजलीच्या मनात ना अर्णवला उतरवून टाकायचं हे पूर्णपणे आता या राकेशनं ठरवलेलं असतं. त्यामुळे राकेश मनाला येईल तसं बोलायला लागतो आणि सरळ सरळ अर्णववर आरोप करतो. अंजलीला म्हणत असतो की तुझ्या भावाला विचार ना, तो काल कुठे गेला होता, त्याने घरात सांगितलं होतं ना की त्याच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो पुण्याला गेला आहे, तर हा गैरसमज आहे. तो साताऱ्याला गेला होता आणि तो कोणाच्या घरी गेला होता माहिती का, तुला विश्वास बसणार नाही ग, कारण तुला वाटत असेल की तुझाच भाऊ योग्य आहे, म्हणूनच यावेळेला मी पुराव्यासकट सगळ्या काही गोष्टी आणल्या आहेत, असंही आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता राकेश आपल्या मोबाईलमधला एक व्हिडिओ काढून दाखवू लागतो आणि त्या व्हिडिओमध्ये अर्णव आणि ईश्वरी साताऱ्याला शलाकाच्या घरी गेले होते आणि तो व्हिडिओ दाखवू लागतो आणि तो म्हणत असतो की बघ हा व्हिडिओ आहे. तिथे जाऊन ईश्वरी शलाकाच्या वहिनीला विचारत असते की तुम्ही ओळखता का, तुम्हाला शलाका हिचा खून झाला आहे हे माहीत नसेल पण आम्ही तुम्हाला सांगतोय, पण मला सांगा शलाकाचा नवरा कोण आहे, आणि राकेशचा फोटो दाखवून ती लोक विचारत असतात. त्याच वेळेला शलाका पाटील म्हणजेच ईश्वरी ती तुझी मैत्रीण ना, असं अंजली विचारते. त्यावर ईश्वरी हो असं म्हणते. मग इथे
अर्णवच्या समोरच आता राकेश मुद्दामून अंजलीला सांगत असतो की बघितलंस का शलाका पाटील आणि आपला काय संबंध आहे. माझा यावर दूरदूरचा संबंधसुद्धा नाही. यामध्ये माझं नाव उगाचच हा अर्णव गुंतवायचा प्रयत्न करतोय. ते पोलीसही अजून कधीच माझ्यापर्यंत विचारायला आले नाही, पण हा तुझा भाऊ या सगळ्यामध्ये माझी वाट लावायला बघतोय. बघितलंस का त्या शलाकाला मी ओळखतो तरी का नाही ना, तरीसुद्धा बघ तुझा भाऊ सरळ तिथे जाऊन विचारतोय माझा फोटो दाखवून. म्हणजे ह्याला सगळ्या केसमध्ये मलाच अडकवायचं आहे. याआधीसुद्धा बऱ्याचदा मला त्यांनी जिकडे तिकडे अडकवायचा प्रयत्न केला आणि आता पण बघतेस का इथे नको नको ते आरोप करून मलाच अडकवायचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर आता इकडे अर्णवचं डोकं सटकलेलं असतं, कारण आधीच राकेशने जे काही बोलायचं नव्हतं ते बोलून गेलेला होता. मग आता अर्णवही शांत राहत नसतो. अर्णव राकेशवर आरोप करत म्हणत असतो की ताई तू या माणसाचा ऐकू नको. हा पक्का चालू माणूस आहे. हा खरंच एकदम निर्लज्ज आहे. तुला वाटत असेल की ह्यानं काहीच केलेलं नाही, पण हा पक्का ढोंगी आहे. तुझ्यासमोर एक आणि बाहेर एक असं हे ह्याचं आहे. पण राकेश मात्र आता अंजलीला बोलत असतो की अंजली मी कसाला असं काही करेन. तुला माहिती आहे का याआधीसुद्धा ह्यानं माझ्यावर किती आरोप केलेत. त्या दिवशीसुद्धा तुझ्यासमोर बघितलंस ना की मला मारत होता का तर मी फ्रॉड केला म्हणून. आणि आता हा खुनाचा आरोप एकावर एक आरोप केलेच जात आहे. मला मान्य आहे मी गरीब आहे, मी तुमच्या घरात घर जावई म्हणून राहतो, पण माझाही मान आहे की नाही असं देखील आता रडत रडत राकेश बोलत असतो. आणि त्याला अंजली आणि अर्णवमध्ये आता मुद्दामून फूट पाडायची असते, जेणेकरून अंजली राकेशचंच ऐकायला हवी आणि अर्णव जे काही सांगेल ते ऐकायला नको. आणि यासाठी ते प्रयत्न सुरू असतात. बिचारी ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते. तिच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण तिला कळलेलं असतं की हा राकेश उगाचच खोटं बोलत आहे. त्यानंतर आता राकेश म्हणत असतो की तुला एवढंही माहीत नाही आहे. तुला मी अजून सांगतो, या लोकांनी ना आपल्या घरातल्या जेव्हा सोन्याच्या पादुका आल्या होत्या बघ, तेव्हासुद्धा त्या चोरीला गेल्या होत्या. त्याचे आरोपही ह्यांनी माझ्यावरच केले की तुम्हीच चोरल्या आहेत. पण त्यावेळेलासुद्धा मी तुला याबद्दल काहीच सांगितलं नाही, गप राहिलो, कारण मला असं वाटत होतं की कुठेतरी हे शांत बसतील. पण बघितलंस का या शलाका पाटीलच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझा काहीच हेतू नाही आहे, तरीसुद्धा मला यामध्ये गुंतलं जातं आहे. आणि बघ दोघंही जण तिथे जाऊन विचारतायत आणि घरात काय सांगितलं आहे तर ॲक्सिडेंट झाला आहे आणि म्हणूनच आपण तिथे चाललो आहे. पण बघितलंस का हे दोघंही जण खोटं बोलून तिकडे गेले होते. ह्यांना सगळ्यात जास्त महत्त्वाची माहिती तिकडची काढायची होती. बोल ना आता अर्णव, का बोलत नाही आहेस. आता राकेश बोलत असतो. त्यावर इकडे खाणाखुणा करून मामा अर्णवला सांगत असतात की जे काही आहे ते बोलून टाक. पण अंजलीला ना आता राकेशवरच जास्त विश्वास वाटत असतो. त्याला काहीच अर्णववर विश्वास बसत नसतो, कारण अर्णवकडे काहीच पुरावे नसतात ना. पण इकडे राकेशने व्यवस्थित सगळे पुरावे गोळा करून हे सत्य समोर आणायचं ठरवलेलं असतं. त्यामुळेच आता अर्णवच्या समोरच राकेश त्याला वाटेल ते बोलत असतो. अर्णव आता चिडलेला असतो आणि अर्णव अंजलीला म्हणत असतो की ताई तू याचं काही ऐकू नकोस. मला मान्य आहे की मी काल गेलो होतो, पण शलाकाच्या केस संदर्भातच माहिती हवी होती आणि आम्हाला याच्यावर संशय आहे म्हणूनच आम्ही गेलो होतो असं देखील आता अर्णव बोलत असतो. त्यावर अंजली शांतपणे त्याच्याकडे बघत असते आणि अंजली म्हणते पण चिंटू हे सगळं काय चाललं आहे. म्हणजे हे ऐकून घेतात म्हणून तुम्ही लोक काही त्यांना बोलाल का. तर आजी ही शांत उभी असते. आजीला सगळ्या ह्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो, कारण आजीसाठी या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. पण अर्णवचं वाढतं वागणं हे आजीला कळत होतं, कारण अर्णव सध्या जे काही राकेशसोबत वागत होता ते आजीने बघितलं होतं. त्यामुळे आजीही थोडी टेन्शनमध्ये असते. पण राकेशने आता ना अर्णवला चांगलंच अडकवायचं या सगळ्यामध्ये. म्हणजे उद्या सकाळी जाऊन अर्णवने जरी पुरावे आणले तरीसुद्धा अंजलीसमोर हे पुरावे आपण खोटे आहेत हे सिद्ध करू शकतो. यासाठी त्याने अंजली आणि त्याचसोबत अर्णवमध्ये फूट पाडायचं काम केलेलं होतं. त्याच वेळेला आता अंजली अर्णवला म्हणत असते की चिंटू मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. हे डोहाळे जेवण म्हणून करायचं होतं का. म्हणजे हे गिफ्ट तुला मला द्यायचं होतं का. एवढ्या खालच्या थराला जाऊन तू ह्यांच्याबद्दल असा विचार करशील ना असं वाटलं सुद्धा नव्हतं असं देखील आता अंजली म्हणत असते. त्यावर इकडे अर्णव म्हणत असतो की ताई तू समजतेस तसं काही नाही आहे. उगाच ना ह्या माणसावर विश्वास ठेवू नकोस. हा माणूस तुझ्याशी खोटं बोलतोय. या सगळ्या गोष्टी तशा नाही आहेत. खरंच शलाका मर्डर केसमध्ये आम्हाला हाच मुद्दामूनच तिथे गुंतलेला दिसतोय, म्हणूनच आम्ही ह्याच्यावर आरोप करतोय.
आणि राहिला प्रश्न की या सगळ्याची माहिती काढायचा, तर गेलो होतो आम्ही ही माहिती काढायला साताऱ्याला. मग इकडे राकेशही कुठे शांत बसतोय. राकेश आता ना इतका पातायंत्री आहे ना की तो अंजलीच्या पायाची खोटी शपथसुद्धा घेत असतो आणि तो म्हणत असतो की अंजली, तुला असं वाटतंय का मी खोटं बोलतोय आणि तुला चिंटूवर विश्वास आहे का? हे बघ, मी आपल्या बायाची शपथ घेऊन सांगतो, मी जे काही सांगतोय ना ते खरं बोलतोय, कारण माझ्याकडे पुरावे आहेत. माझा एक वकील मित्र तिथे आहे आणि त्यानेच मला या सगळ्याबद्दल माहिती सांगितली. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर थांब, मी त्यालाही तुला फोन लावून देतो. आणि असं बोलून आता त्याने आधीच एका माणसाला तयार केलेलं असतं आणि तो माणूस ना त्या रूमवर असतो जिथे शलाकाचे काका काकू राहत असतात ना, त्या रूमवर तो गेलेला असतो. आणि इकडनं आता राकेशने त्या वकिलाला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही तिथेच आहात ना, बरं झालं. खरं तर ना तिथे शलाकाचे काका वगैरे आहेत का, जरा सांगा बरं. मग आता शलाकाचे काका तिथेच बसलेले असतात. ज्यावेळेला अर्णव आणि ईश्वरी गेलेले असतात तेव्हा तर ते शलाकाचे काका अगदीच हंतरुणाला खेळलेले होते, पण आता तर ते एकदम ताठपणे बसलेले असतात. आणि त्याच वेळेला ते आता बोलायला सुरुवात करतात. राकेश हा व्हिडिओ कॉलवर असतो. राकेश विचारतो की तुमच्याकडे अर्णव आणि ईश्वरी आले होते का? त्यावर आता तो काका म्हणू लागतो की हो, माझ्याकडे ते दोघंही जण आले होते आणि मला तुमच्या विरोधात साक्ष द्यायला सांगत होते. शलाकाचा खून तुम्हीच केला आहे म्हणून. शलाकाचा नवरा कोण आहे याबद्दल सुद्धा विचारत होते आणि तुम्ही कोर्टामध्ये येऊन खोटी जबानी द्या असं देखील मला म्हटले आणि त्यासाठी तुम्हाला 25 लाख रुपये देतो हेही आम्हाला त्यांनी सांगितलं. पण आम्हाला पैशांची गरज नव्हती म्हणून आम्ही त्यांना सरळ हे काम करायला नकार दिला असं देखील आता तो माणूस सांगू लागतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी तो माणूस सांगतो ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्काच इकडे असणाऱ्या अंजलीला बसतो. अंजली राकेशकडे पाहतच राहते आणि अर्णवकडे रागाने बघत असते. तर तो माणूस म्हणत असतो की खरंच मला हे 25 लाख रुपये देत होते, पण त्यांना आम्ही सांगितलं की नको, आम्ही ही सगळे काही कामधंदे करत नाही आणि आम्ही या सगळ्यात उगाच गुंतणार नाही, त्यामुळे आम्ही हे काम करायला नकार दिला, कारण आम्ही कोणालाच ओळखत नाही असंही तो सांगत असतो. मग आता जेव्हा हे रेकॉर्डिंग ऐकवलं जातं व्हिडिओ कॉलवरचं, तेव्हा मात्र आजीलाही धक्का बसतो. आजी आता अर्णवला म्हणत असते की चिंटू, हे सगळं काय आहे, काय करतोयस हे सगळं? त्याच वेळेला आता अर्णवही फोन बघतो. अर्णव लगेच तो व्हिडिओ कॉल घेतो आणि अर्णव त्या माणसासोबत बोलत असतो की काय सांगताय हो, मी तुम्हाला कधी 25 लाख रुपये देऊ केले? आणि जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा तर आम्ही तुम्हाला फक्त विचारत होतो, तेव्हा आम्ही तुम्हाला म्हटलं होतं का की तुम्हाला आम्ही 25 लाख रुपये देतो आणि कोर्टात या वगैरे, कशाला खोटं सांगताय असं देखील आता म्हटलं जात असतं. त्यावर आता तो काका म्हणत असतो की नाही, तुम्ही जेव्हा इथे आला होतात तेव्हा तुमची बायकोही सोबत आली होती आणि तुम्ही आम्हाला 25 लाख रुपये देऊ इच्छित होतात आणि सांगत होतात की खोटं सांगा म्हणून, पण आम्ही हे सगळं खोटं नाही सांगू शकत असं देखील आता म्हटलं जातं. अर्णव म्हणत असतो की उगाच यांना खोटं बोलू नका, असं काहीच करू नका असं देखील अर्णव म्हणत असतो. पण आता अर्णवचं तो माणूस कुठे ऐकतोय, कारण अर्णवला जे काही सांगायचं असतं तो त्या माणसाच्या तोंडून कबूल करून घ्यायचा प्रयत्न करत असतो, पण तो माणूस त्याचासुद्धा हात दगडाखाली बांधलेला असतो ना, म्हणूनच तो आता जे व्हिडिओ कॉलवर खोटं खोटं बोलत असतो. राकेश आता त्या वकिलाकडे फोन द्यायला सांगतो. मग तो वकील ना ह्या दोघांकडे रागातच बघत असतो. म्हणजे राकेशनी 2 माणसं पेरलेली असतात, एक वकील तो मित्र त्याचा आणि त्याचसोबत इकडे या दोघांनाही घाबरवणारा म्हणजे तो काका आणि काकी यांची एक लहान मुलगी सुद्धा असते आणि त्या खुर्चीवर बसलेले असतात. त्यांना एक माणूस पिस्तूल लावून असतो. जर तो माणूस जर 25 लाखाबद्दल बोलला नसता म्हणजेच काका, तर इकडे ह्यांच्या डोक्यामध्ये पिस्तुलाची गोळी घुसणार होती आणि त्याचमुळे ना आता काही झालं तरी खोटं हे बोलावंच लागतं व्हिडिओ कॉलवर की 25 लाख रुपये देऊ केले होते आणि या सगळ्या गोष्टी हे सगळं काही राकेशनेच अरेंज केलेलं होतं. आणि जेव्हा इथे अर्णव ईश्वरी आले होते तेव्हा मात्र इथे ऑलरेडी तो वकील आलेला होता आणि त्यानंच हा व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेला इथे या राकेशने ह्यांना आधी सांगितलेलं होतं की तुम्ही हंतरुणाला खेळून राहा आणि कोणतीही गोष्ट सांगायची नाही आणि त्यांनीही तसंच केलेलं होतं. इकडे मात्र जेव्हा आता अर्णवच्या समोर त्यांनी 25 लाखाबद्दल सांगितलं जातं ना, तेव्हा कुठे जाऊन त्यांचं काम पूर्ण होतं आणि राकेशही फोन ठेवतो. त्याच वेळेला आता राकेश म्हणत असतो अंजलीला, बघितलंस का आता तरी अंजली तुझा विश्वास बसला का? बघितलंस, या सगळ्या गोष्टींमध्ये तू विचार करतेस की आपलं बाळ सुरक्षित आहे, आपलं फ्युचर खूप छान होणार आहे, ब्राईट असणार आहे, पण बघितलंस का आपला संसार फुलायलाच नको, सुखात राहायलाच नको, मला जेलमध्येच पाठवायचं याची पूर्ण तयारी तुझ्या भावाने केली आहे. मला तर अगदी फासावर लटकवण्याची तयारीसुद्धा याने केलेली होती, पण मी बघ माझा वेळीच मित्र तिथे होता, त्यामुळे हे सगळं
काही मला कळलं आणि मी तुझ्यासमोर हे पुरावे आणू शकलो, नाहीतर आज माझं काय झालं असतं असंही आता मुद्दामूनच राकेश म्हणत असतो. आणि हे सगळं काही ह्या चिंटूने केलेलं आहे. या चिंटूला हे करताना जरा देखील काही वाटलं नाही का? हे आताच नाही आहे गं, याआधीसुद्धा माझ्यावर खूप अन्याय केलेत, पण त्यावेळेला मी तुला सांगितलं नाही आहे गं. आता असं रडत रडत तो म्हणत असतो, जेणेकरून सहानुभूती त्याला मिळवायची असते अंजलीची, आणि त्यासाठी त्याचं हे सगळं काही सुरू असतं. आणि तो रडून रडून सगळ्या काही गोष्टी आता सांगायचा प्रयत्न करतो, जेणेकरून सगळ्या कुटुंबियांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. पण त्याचा खरा रंग ना अर्णव, ईश्वरी आणि मामाला चांगलाच माहिती असतो. आणि त्यामुळेच ना आता कोणी काही बोलत नसतं. ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि अर्णवला बोलायला सांगत असते, पण अर्णवला आता काहीच बोलता येत नसतं, कारण राकेश ना इतके गलिच्छ आरोप करत असतो. कारण आता अर्णवकडे पुरावा नसतो, त्यामुळे अर्णवला शांतच राहणं अपेक्षित असतं. सगळीजणं आता अर्णवकडे बघत असतात, पण हे सगळं जे काही घडत असतं ते भयंकर असं असतं. सगळ्या गोष्टी अंजलीच्या आज दिवसामध्ये आजच यायला हव्या होत्या, असं कुठेतरी चुकीचं आहे असंही वाटत असतं. आजी एकदम निशब्द झालेल्या असतात, पण इकडे राकेशने अर्णववर आरोप करायचे थांबलेला नसतो. त्यानंतर राकेश अर्णवला म्हणतो की तुला माझ्या बाबतीत काय करायचे, तुला मला मारायचंच आहे का? घे ना एकदाचा तुझा बदला, काही तो घेऊन टाक, पूर्ण कर. म्हणजे तुला जर मला मारायचं असेल, माझी कॉलर धरायची असेल, काय करायचं असेल ना ते कर. एकदाच काय तो जंगी सामना होऊन जाऊ दे. मला परत आहे ना या सगळ्यामध्ये अडकायचं नाही आहे, कारण मला माझ्या बाळाची, माझ्या बायकोची काळजी आहे. असं देखील रडत रडत आता बोलायचं नाटक तो करत असतो आणि स्वतःहूनच अर्णवचा हात आपल्या गळ्याकडे लावत असतो. इकडे ईश्वरी अर्णवला बाजूला करत असते, तर दुसरीकडनं राकेशला अंजली मागे खेचत असते. ह्यांचं हे सगळं सुरू असतं. घरात खूप जास्त आता हंगामा होत असतो. खरं तर ना या सगळ्या गोष्टीने अंजलीला त्रास होतो. अंजलीला आता अर्णव म्हणत असतो की ताई तू तरी समजून घे, काहीतरी चुकतंय. पण आता अंजली चिडलेली असते आणि अंजली म्हणत असते की बस झालं, पुरे झालं. जिथे माझ्या नवऱ्यालाच मान दिला जात नाही ना, तिथे मलाही राहण्याची इच्छा नाही. आणि असं बोलून आता अंजली जोरात अर्णवच्या कानाखाली लावून देते. आता जेव्हा अंजलीने अर्णवच्या कानाखाली वाजवलेली असते ना, तेव्हा मात्र ईश्वरी सकट घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो, कारण अंजलीने रागाच्या भरात असं कधीच केलेलं नव्हतं. अर्णवला ती आपल्या जवळच्या मुलाप्रमाणे, लाडक्या भावाप्रमाणे जीव लावत होती, आणि आज अंजलीला एकदमच वाईट वेळ आलेली असते आणि म्हणून अंजलीने अर्णवच्या जोरात कानाखाली वाजवलेली असते. अर्णव देखील शांतच बसतो, कारण आज त्याच्या बहिणीने त्याच्यावर हात उगारलेला होता. आईप्रमाणे जवळ असलेली बहीण आज नवऱ्यावर विश्वास ठेवून आपल्याला मारते, ही मनात कुठेतरी भावना त्याच्या निर्माण झालेली होती. कारण अंजलीला जास्त विश्वास आता राकेशवर वाटत होता आणि म्हणूनच तिने कानाखाली लगावून दिली होती. आणि ती सरळ आता सांगत असते की मला आता या घरात नाही थांबायचं, कारण या घरात जर माझ्या नवऱ्याला किंमत नसेल, माझ्या नवऱ्याला मान मिळत नसेल, तर त्या घरात मला जराही थांबायचं नाही आहे. माझ्या मार्ग हे वेगळे आहेत, तुम्ही तुमचं बघा. आणि असं बोलून ती आता घर सोडून जायला तयार झालेली असते. सगळीजणं अंजलीला थांबवायचा प्रयत्न करत असतात. सगळीजणं अंजलीला म्हणत असतात की अंजली हे सगळं काय करतेस, पण अंजलीने आता राकेशचा हात आपल्या हातात धरलेला असतो आणि अंजली म्हणत असते की चला आता नाही थांबायचं इथे. आणि असं बोलून त्याचा हात धरून त्याला घेऊन चाललेली असते. पण त्याच वेळेला अर्णव हा एकदमच रडत असतो आणि अर्णवने आता जाणाऱ्या अंजलीचा पदर धरलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो की ताई प्लीज असं पोरकं करून जाऊ नकोस ना. आई गेली, आईच्या दुःखातून आता कुठे सावरत होतो, आणि आता तू मला सोडून गेलीस तर कसं होईल? तुला जर मला काही शिक्षा द्यायची असेल तर ती शिक्षा दे, पण असं मला सोडून माझ्यापासून लांब जाऊ नकोस, असं देखील आता अंजलीला तो म्हणत असतो. अंजलीचा पदर पकडून तो रडत असतो, तर ईश्वरी देखील आता अंजलीला डोळ्याने समजवायचा प्रयत्न करत असते. मग आता ईश्वरीच्या सांगण्यावर का होईना अर्णवसाठी इथे अंजली राहील का, हे येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग खूपच उशिरा आलाय, पण खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.